नमस्कार. आज आपण एक अशी जबरदस्त गोष्ट ऐकणार आहोत जी एका व्यक्तीच्या बदललेल्या आयुष्याची कहाणी आहे. ही गोष्ट आहे अमोलची, ज्या व्यक्तीने आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या धक्क्यालाच सगळ्यात मोठी संधी बनवून टाकलं. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याच्या भोवती आपली आजची संपूर्ण गोष्ट फिरणार आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला वाटतं की संकट आलंय, पण ते खरंच संकट असतं की एका नव्या मोठ्या सुरुवातीसाठीचा इशारा. तर मग सुरुवात करूया अमोलच्या गोष्टीच्या पहिल्या भागापासून. हा तो काळ होता जेव्हा सगळं काही ठीकठाक सुरू होतं, पण मग एक धक्का बसला आणि सगळं चित्रच पालटलं. अमोल एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला होता. आयुष्य कसं एकदम सेट. रोज वेळेवर ऑफिसला जाणं, मेहनत करणं, भविष्याची स्वप्न पाहणं, सगळं काही अगदी रुळावर चाललं होतं. पण मग एके दिवशी सगळं काही बदलून गेलं. कंपनीने अचानक निर्णय घेतला कर्मचारी कपात करण्याचा. आणि त्या लिस्टमध्ये बरोबर, अमोलचं नाव होतं. विचार करा, एका क्षणात जणू पायाखालची जमीनच सरकली असेल. आता नोकरी जाणं हा काही साधा धक्का नव्हता. डोक्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, घेतलेली कर्ज होती, आणि या सगळ्यात मोठा प्रश्न होता, भविष्याचं काय? सगळीकडून निराशा दाटून आलेली असतानाच अमोलच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, एक अशी भेट झाली ज्याने त्याला एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन दिला आणि त्याच्या संघर्षाला एक नवी दिशा मिळाली. दिवसांमागून दिवस जात होते. अमोल नोकरीसाठी खूप फिरला, खूप प्रयत्न केले, पण हाती काहीच लागत नव्हतं. तो असाच एकदा निराश होऊन एका बसस्टॉपवर बसला होता आणि तिथेच त्याची भेट एका अनोळखी व्यक्तीशी झाली. विशाल नावाच्या त्या व्यक्तीनं त्याला जे सांगितलं ते शब्द अमोलच्या थेट काळजाला भिडले. ते म्हणाले, मित्रा, नोकरी जाणं म्हणजे शेवट नाही. कधीकधी देव आपल्याला आपली खरी ओळख दाखवण्यासाठी एक दार बंद करतो. किती खरं आहे नाही का? कधीकधी अनोळखी माणसाचा एक सल्लासुद्धा आयुष्य बदलू शकतो. आणि विशालने फक्त सल्लाच दिला नाही, तर स्वतःचं उदाहरण समोर ठेवलं. त्याने सांगितलं की तो सुद्धा कधी काळी बेरोजगार होता, पण खचून न जाता त्याने स्वतःचा कांस्य थाळी बनवण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज तो एक यशस्वी उद्योजक आहे. विशालशी बोलल्यानंतर अमोलच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. आता तो नोकरी शोधणारा अमोल राहिला नव्हता. आता त्याच्या मनात स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा विचार पक्का होत होता. आता पाहूया हा निश्चय त्याने प्रत्यक्षात कसा उतरवला. त्या रात्री अमोल घरी परतला, पण त्याला झोप लागली नाही. त्याने रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी एक पक्का निर्णय घेतला. स्वतःकडे असलेली थोडीफार जमापुंजी आणि काही मित्रांकडून घेतलेली मदत यावर त्याने आपल्या नव्या कामाची सुरुवात केली. पण बघा, निश्चय करणं एक गोष्ट आहे आणि तो प्रत्यक्षात उतरवणं दुसरी. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. आता अमोलच्या आयुष्यातला सगळ्यात आव्हानात्मक टप्पा सुरू झाला होता. त्याची खरी कसोटी लागणार होती. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, चुकाही झाल्या, पण अमोल थांबला नाही. त्यांनी हार मानली नाही. तो प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकत होता आणि पुढे जात होता. त्याचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. काहीही झालं तरी मागे हटायचं नाही, आपलं लक्ष गाठायचंच. आणि हा जो बदल आहे ना, तो खरंच पाहण्यासारखा आहे. जो अमोल कालपर्यंत अडचणींचा सामना करत होता, तोच आज इतरांसाठी संधी निर्माण करत होता. जो काल नोकरी शोधत फिरत होता, आज त्याच्याच ऑफिसबाहेर नोकरीसाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. काय कमाल आहे ना? त्या सगळ्या संघर्षानंतर अमोलने स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली होती. एक बेरोजगार तरुण ते एक यशस्वी उद्योजक. हा त्याचा प्रवास आज अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा बनला आहे. आणि ह्या गोष्टीतली सगळ्यात खास बाब काय माहितीये? ज्या शहरात तो कधी काळी बेरोजगार म्हणून फिरत होता ना, त्याच शहरातला तो आज नंबर 1चा नियोक्ता म्हणजे एम्प्लॉयर बनला होता. हे जे वाक्य आहे ना, हे अमोलच्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेलं आहे. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये. हा आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे की कधीकधी आपल्याला वाटणारा शेवटच एका नव्या आणि भव्य सुरुवातीची पहिली पायरी असतो. तर जाता जाता एक विचार. अमोलची ही गोष्ट आपल्याला हेच तर शिकवते की आयुष्यात जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो, तेव्हा तिथेच थांबून निराश होण्याऐवजी कोणता नवीन मार्ग उघडतोय हे शोधणं महत्त्वाचं आहे. काय माहीत, तोच बंद दरवाजा आपल्यासाठी एका प्रचंड मोठ्या संधीची सुरुवात असेल.